स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता तालुक्यातील साखूर येथील सरपंच सौ मेघनाताई दंडवते यांच्या निवासस्थानी नुकताच एक विशेष गौरव सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गावाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंतांचं कौतुक करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यात प्रामुख्यानं 10वीच्या परीक्षेत 99% गुण मिळवून घवघवीत यश संपादन करणारी आर्या सांड आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा उद्योन्मुख कलाकार कौशिक कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. साकुरी गावातील तरुण पिढी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली मोहर उमटवते. आर्या सांड हिनं शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेलं यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरलंय. तसेच कौशिक कुलकर्णी यानं अभिनय क्षेत्रात केलेल्या प्रवासाची दखल घेत त्याला पुढील वाटचालीस प्रोत्साहित करण्यात आलाय. या प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीनं या दोन्ही गुणवंतांचं मनापासून अभिनंदन करण्यात आलंय. नामदार विखे पाटील परिवाराच्या वतीनं या विद्यार्थ्यांच्या यशाचं विशेष कौतुक करून त्यांना भावी प्रगतीसाठी शुभेच्छा संदेश देण्यात आले. या सत्कार समारंभाला साकुरीच्या लोकनियुक्त महिला सरपंच मेघनाताई दंडवते, संदीप दंडवते, उपसरपंच सौ सविता नजन, सुमतीताई दंडवते, भाऊसाहेब शिंदे, शंभूराज दंडवते, दीपिका सांड, राहुल सांड, आर्या सांड, विजय कुलकर्णी, जयमला कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कौशिकला अभिनय क्षेत्राची खूप आवड होती. पहिल्यांदा अँकरिंग त्यांनी साधारण 6वीत असताना केलं होतं. परमपूज्य गोदावरी माताजींची शताब्दी होती आणि या शताब्दीचं अँकरिंग करण्याची संधी मिळाली आणि तिथून त्याला स्टेज डेअरिंग मिळत गेलं. त्यानंतर आत्मा मालिक स्कूलमध्ये तो होता, तिथे पण त्याला खूप छान मार्गदर्शन शिक्षकांचं मिळालं. 11वी-12वीला नुमवी कॉलेजमध्ये पण एक छान स्टेज त्याला मिळालं. तिथे पण त्याला असा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता 11वी-12वीत असताना. पुढे MBA करत करत शिक्षण आणि नाट्यक्षेत्र असं त्याचा हा अभिनयाचा प्रवास आहे. आणि हा अभिनयाचा प्रवास आता ह्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने अजून त्याला प्रोत्साहन मिळालेलं आहे. शिक्षणही त्याचं एका बाजूला चालू आहेच आणि खरं तर हे म्हणजे एक आई म्हणून अभिमान आहेच मला. आई वडील म्हणून आम्हाला दोघांनाही अभिमान आहे. आणि मुख्य आपल्या गावातून सगळ्यांनी एवढं प्रोत्साहन दिलं. माननीय प्रथम नागरिक सौ मेघनाताई दंडवते आणि आम्हाला बंधू समान असणारे संदीप भाऊ दंडवते यांनी आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तसेच साकोरी गावामध्ये कलाकार असतील किंवा आर्याचा पण आज सत्कार होतोय इथे, तिच्यासाठी सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आमच्या गावाचं नाव कुठेतरी छान शिरपेचात मानाचा तुरा ही मुलं रोवत आहेत. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सगळ्या ग्रामस्थांचे तसेच ग्रामपंचायत साकोरीचे माननीय मेघनाताई दंडवते यांचे खूप खूप आभार मानते. आर्या छोट्यापणापासून खूप स्टडीमध्ये हुशार होती, पण असं एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं 99 किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये ती टॉप करेल. 99% मिळवणं हे सोपं नाही आहे. त्यात ती म्हणजे मुलांना आपण सांगतो TV बघू नका, मोबाईल बघू नका, पण सगळ्यात जास्त आज मीडियाचा तिने यूज करून यूट्यूबवरती जेवढे काही स्टडीचे पॅकेजेस असतात ते सगळे तिने वापरून स्टडी केलं. मला नेहमी वाटायचं की बाबा ही स्टडी करते का नेमकं यूट्यूब बघते, पण तिने तिचं पूर्ण यूज करून मीडियाचं पण यूज, टीचर्सचं पण हेल्प चांगलं होतं. आणि आता असं झालंय की आम्हाला आमच्या नावाने नाही, मुलांच्या नावाने ओळखतात ॲज अ पॅरेंट म्हणून की आर्याची मम्मी आहे, खुशीची मम्मी आहे. हे जे आम्हाला भेटतं ते सगळ्यात आम्हाला टॉप ऑफ द वर्ल्ड नेतं. धन्यवाद. सत्कार केला मेघनाताईंनी, इथं बोलून खास सत्कार केला. सरांचा पण थँक्यू, आम्हाला खूप खूप धन्यवाद. पण आम्हाला खूप हेल्प भेटली, त्यांना पण खूप थँक्यू. नमस्कार, मी कौशिक कुलकर्णी, मूळचा साकोरीचा राहणारा.
10वी पर्यंत मी आत्मा मालिकमध्ये होतो. तिथे अभिनयाचं किंवा नाटकाचं बीज रोवलं गेलं, पण बीज फक्त रोवलं गेलं तरी तेवढं पुरेसं नसतं, त्याला खत पाणी घालावं लागतं. ते घातलं आईबाबांनी, म्हणजेच मला पुण्याला पाठवलं. आणि पुण्यात फक्त खत पाणी मिळून उपयोग नसतो. जेव्हा एखादं झाड उमलत असतं तेव्हा त्याला सूर्यप्रकाशही महत्त्वाचा असतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य व्यक्ती मला पुण्यात भेटत गेल्या. आणि आजोबा, जेव्हा मी आत्ता इथे आलो होतो तेव्हा आजोबा मला म्हणाले की आत्तापर्यंत तू नाटकं केली आहेत, पण लिहून ठेवलंय का कुठली कुठली नाटकं केली आहेत, काय केली आहेत, किती केली आहेत? तर मग त्यांनी मला बाजूला बसवलं, माझ्या आजोबांनी, आणि लिहून काढायला लावलं की किती नाटकं केली आहेत. आणि त्यांनी लिहून काढलं, त्यामुळे मला हे आत्ता सांगता येते की आत्तापर्यंत 16 ते 17 नाटकं या 9 वर्षात मी केली आहेत. म्हणजे विविध नाटकं होती ती. आणि आत्ता सध्या 3 नाटकं चालू आहेत जी व्यावसायिक आहेत, भरतनाट्य संशोधन मंदिराकडून मी करतोय. त्यापैकी आत्ता पद्माराणी म्हणून जे नाटक होतं, संगीत पद्माराणी, त्या नाटकात मी प्रधानजी सोमनाथ ही भूमिका साकारली होती. आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेत ते नाटक गेलं होतं आणि ते दुसरं आलं महाराष्ट्रातून. आणि त्याला एकूण 11 पारितोषिकं मिळाली. आणि त्या 11 पारितोषिकांमध्ये मला अभिनयाचं उत्तेजनार्थ हे पारितोषिक मिळालं. आणि आत्ता म्हणजे पुढे मी करत राहीनच, पण आजपर्यंत मी स्वतःसाठी करत होतो. पण आत्ता ही जी दखल माझं गाव घेतंय आणि माझ्या गावातली सगळी लोक बघतायत मला की मी जी पावलं टाकतोय त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे, त्यामुळे माझी थोडीशी जबाबदारी वाढली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या गावातल्या लोकांना, मुलांना मी हे सांगेन की आपलं गाव असं आहे की आपण जर काही चांगलं केलं तर त्याची दखल घेऊन आपलं कौतुक केलं जातं. त्यामुळे तुम्ही ते करत राहा, तुम्ही चांगलं करत राहा. आपल्याला साकोरीचं नाव अर्थात पुढे न्यायचं आहे. आपल्याकडून अजून बरीच मुलं अशी पुढे येतील. सुरुवात आम्ही केली असं म्हणणार नाही, कारण की आमच्या आधी होती, आम्ही त्या प्रवाहातले एक होत आणि अजून पुढेही होत राहणार आहेत. पण मला फक्त एवढं म्हणायचं आहे की सौ मेघनाताई दंडवते असतील, सरपंच किंवा संदीप दादा असतील, या सगळ्यांनी ही दखल घेतली आणि इथे आमचं हे कौतुक केलं. त्याबद्दल आता पुढे मी काय करेन, कसं करेन मला माहिती नाही, पण या सगळ्यांचे आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मी मनापासून मनापर्यंत मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. आज आपल्या साकोरी गावामध्ये कौशिक कुलकर्णी असेल, तसेच आर्या सांड असेल, यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच अभिनय क्षेत्र असेल, तसेच आर्या हिने 99% मिळालेले तिला 10वी मध्ये. आज मी आपल्या गावाच्या वतीने छोटासा त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. तर त्यांचे मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच सौ शालिनीताई विखे पाटील आणि युवा नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करते.